नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील नियंत्रण कक्षात सविस्तर बैठक झाली. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामधून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना, विभागामधील समन्वय, तातडीच्या सेवा, उपलब्धतेबाबतची तयारी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांना आवश्यक यंत्रणा सतत सज्ज ठेवण्याचे, बचाव पथके व साधनसामुग्री तात्काळ उपलब्ध करून देण्याचे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याचे निर्देश या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेत. माहितीचे वेगवान आदान प्रदान, नियंत्रण कक्षाची कार्यक्षमता आणि सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय राखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे, अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि आवश्यकतेनुसार नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण बैठकीत मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून माननीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन, माननीय माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभागाचे मान्यवर उपस्थित होते. शहरात गेल्या 2 दिवसापासून पावसाने हजेरी लावली. शनिवार आणि रविवार संततधार पाऊस होता, परंतु आज सकाळपासूनच ठाणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले, तर पावसामुळे घोडबंदर भागातील गायमुख परिसरात तसेच ठाणे शहरातील सखल भागात पाणी साचले. त्यामुळे मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. याचा परिणाम घोडबंदरसह ठाणे शहरातील इतर मार्गावर झाला असून वाहतूक कोंडी झाली होती. गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी ठाणे शहरात हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याने 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान ठाणे जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार 15 ऑगस्ट म्हणजे शनिवारी सकाळपासूनच ठाणे शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळी 11 नंतर पाऊस कमी झाला असला तरी पावसाची रिपरिप सुरूच होती, परंतु सायंकाळी 7 नंतर या पावसाने पुन्हा जोर धरला. या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार 18 ऑगस्ट 2024 पर्यंत 2517.89 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर यंदाच्या वर्षी 2010.46 मिलीमीटर पावसाची नोंद आतापर्यंत झालेली आहे. ठाणे शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाचे आकर्षण होते ते म्हणजे व्यासपीठावरील पडदा. 47 वर्षापूर्वी विविध रंगाच्या कापडांनी नक्षीकाम करत हा पडदा तयार करण्यात आला होता. त्यावरील मोराची नक्षीकाम सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. गडकरी रंगायतांचे नूतनीकरण करण्यात आले. या कामानंतर तब्बल 10 महिन्यानंतर लोकार्पण कार्यक्रमावेळी गडकरी रंगायतांचा पडदा खुला झाला, पण जुन्या पडद्याऐवजी लाल रंगाचा नवीन पडदा पाहून अनेकांनी नाराजीचा सूर लावला. या पडद्यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असून तो धागा पकडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पडद्यासारखाच पडदा पुन्हा लावण्याची सूचना पालिकेला केली. मात्र हा पडदा बदलण्यामागचे कारण आता समोर आले. राम गणेश गडकरी रंगायतांचे भूमिपूजन 1974 झाले आणि 1978 रंगायतांचे लोकार्पण झाले होते. 1998 साली नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर 26 वर्षानंतर म्हणजे ऑक्टोबर 2024 नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली रंगायतांच्या जुन्या झालेल्या वास्तूला बळकटी देऊन सर्व यंत्रणांचे नूतनीकरण करण्यात आले. या कामासाठी नाट्यगृह गेले 10 महिने बंद होते. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर नूतनीकरण केलेल्या रंगायतांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे व्यासपीठावरील बदललेला पडदा. याआधी व्यासपीठावर मोराचे नक्षीकाम असलेला पडदा होता, तो सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा आणि रंगायतांचे आकर्षण हा पडदा होता, पण तोच बदलून तेथे कोणतेही नक्षीकाम नसलेला लाल रंगाचा पडदा बसवण्यात आलाय. त्यावरून नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरात दहीहंडी उत्सवात जखमी गोविंदांच्या संख्येत वाढ झाली. शनिवारी रात्री 9:30 पर्यंत गोविंदा जखमींची संख्या 17 इतकी होती, परंतु रात्री उशिरा त्यात आणखी 5 जखमी गोविंदाची भर पडली. त्यामुळे आता ठाणे शहरातील गोविंदा जखमींची संख्या 22वर पोहोचले. ठाणे शहर गोविंदाची पंढरी म्हणून ओळखले जाते. या शहरात बड्या राजकीय नेत्यांकडून दहीहंडी उत्सवाचे जल्लोषात आयोजन केले जाते. ठाणे शहरातील टेंबी नाका, तलावपारी, रघुनाथनगर, वर्तकनगर, वसंतविहार, नौपाडा आणि रेमण हे ठिकाण दहीहंडीचे विशेष आकर्षण होते. या ठिकाणी मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही या ठिकाणी लाखोंची पारितोषिकेही जाहीर करण्यात आली होती. ठाणे शहरात शनिवारी सकाळपासूनच ठाण्यासह मुंबईतील गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी दाखल झाले होते. विविध दहीहंडी आयोजकांकडे या पथकांनी थर रचले. त्यातील काही जणांचे थर अचूक लागले तर काही जण कोसळले. पण या चुरशीमध्ये 22 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली. ठाणे शहरामध्ये शनिवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने जोर धरलाय. तर घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुलाजवळ पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने धोक्याची परिस्थिती निर्माण झाली. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलावर साचलेले पाणी थेट रस्त्यावर धबधब्यासारखे कोसळत असून हे पाणी थेट वाहनांवर पडत आहे. त्यामुळे चालकांचे दृष्टिक्षेप अचानक झाकले जात असल्याने अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतोय. वाहन चालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ तसेच कापूरवाडी परिसरातील उड्डाणपुलावरील अशीच परिस्थिती वारंवार उद्भवते. दिवस रात्र वाहतुकीचा ताण असलेल्या या मार्गावर अशा प्रकारे पाण्याचे धबधबे कोसळल्याने दुचाकी चालकांनी सर्वाधिक अडचणी येत आहेत. काही वेळा पाण्याचा जोर इतका असतो की समोरील रस्ता दिसेनासा होतो. परिणामी ब्रेक लावण्याच्या किंवा वाहन वळवण्याच्या प्रयत्नात अपघात होतात. दरम्यान स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी नोंदवल्यात, तरीही उड्डाणपुलाच्या ड्रेनेज व्यवस्थेची दुरुस्ती अद्याप करण्यात आली नाही. प्रशासनाकडून वेळोवेळी खड्डे भरण्याचे पथ दुरुस्तीचे काम सुरू असले तरी पावसाचे पाणी योग्यरित्या वाहून नेण्याची व्यवस्था केव्हा होणार हा प्रश्न आजही कायम आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.